कोण म्हणे हा व्रात्य मुलगा आहे? किती गोड मुलगा आहे हा. कोण आहेस बाळ तू? कुठून आलास? मी माझ्या आई बाबांना शोधत इथे आलो. एवढा मोठा गड तू एकटा चढून आलास? हो. लतिका, ह्याच्यासाठी लाडू आण बरं. अजून हवेत तुला लाडू? हो. आण, अजून लाडू आण. थकलाय तो, भूक लागलीये त्याला. भाषा, आता तुझ्या हाताने त्याला लाडू भरव. आता माझं पोट भरलं. कसं भरून आलंय बघ की. बाबू, मन असं कासावीस झालंय बघ. म्हणजे असं कसं असं वाटायला लागलंय बघ. म्हणजे काहीतरी विपरीत होणार की काय असं वाटतंय बघ मला. अरे असं काय बी होणार नाही बा. तू नको काळजी करूस. आणि काय होतंय तुला सांग मला. नारायण नारायण. महाराज, महाराज तुम्ही. महाराज, आज कसं काय येणं केलं? नाही म्हणजे लई दिसानं तुमचं दर्शन झालं म्हणून विचारलं. अजामेळा, माझा एके ठिकाणी फार काळ वावर नसतो. मी तिन्ही लोकात फिरत असतो. पण आज एक विशेष गोष्ट सांगण्यासाठी मी इथे आलोय. महाराज, म्हणजे काही विपरीत नाही ना घडलं? नाही म्हणजे सकाळपासून काहीतरी विपरीत होणार आहे असं मनात येत आहे बघा. म्हणून ते मन असं कासावीस झालंय माझं. नाही अजामेळ, उलट हा काळ खूप चांगला आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय. मार्गशीर्षात शुक्ल पक्षातील षष्ठीला श्री खंडेरायांनी मल्लासुराचा वध केला आणि म्हणून मार्गशीर्ष मासात शुक्ल प्रतिपदेपासून पुढे 6 दिवसांपर्यंत म्हणजे षष्ठीपर्यंत येन केन प्रकारेण प्रत्येकाने श्री खंडेरायांचं नामस्मरण करावं. त्यांचं नामस्मरण केल्याने सुख, समाधान, पुत्रपौत्र, यश आणि समृद्धी लाभेल यात शंका नाही. हेच सांगण्यासाठी मी इथे आलोय. अव महाराज, असं असल तर वस्तीवरल्या समध्या लोकांनी बी हे सांगाय हवं. म्हणजे समध्यांनी जर ह्या दिवसात खंडेरायांची भक्ती केली तर खंडेरायांची त्यांच्यावर बी कृपा होईल ना. अवश्य बानू,
म्हणूनच या दिवसात रात्री श्री खंडेरायांचं नामस्मरण करून अनेक ठिकाणी जागरण सुद्धा होणार आहे. म्हणजे वस्तीवर खंडोबासाठी आम्हाला जागरण करता येईल होय? का नाही अजामे, इच्छाशक्ती असेल तर तेही करता येईल. बानू, आज रात्री तुझ्या वस्तीवरील सगळ्यांना एकत्र करून तूच श्री खंडेरायांचं नामस्मरण करून जागरण का नाही करत? अहो म्या नाही करणार आहो महाराज, मला तरी कुठं ठाव आहे तवा. म्हणजे महाराज अहो आम्हाला मॉप वाटतंय हो की खंडोबासाठी जागरण करावं वस्तीवर, पण ते करणार कोण? तुम्ही आज रात्री सर्वांना एके ठिकाणी एकत्र जमायला सांगा. आज रात्री मी स्वतः येऊन जागरण करेन. महाराज तुम्ही खरंच याल वय? होय बानू, आज रात्री तुझ्या वस्तीवर श्री खंडेरायांचं नामस्मरण करून जागरण होणार हे निश्चित. श्री गणेश, तुझ्या येण्याने मला किती आनंद झाला आहे हे मी तुला कसे सांगू. तुझ्या येण्याने म्हासेच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो आहे त्याने मी अतिशय सुखावलो आहे. पण आता तुझ्यावर श्री विष्णूंनी खूप मोठे दायित्व टाकले आहे. गणेशा, विघ्न दूर करताना तुला खूप कठीण निर्णय घ्यावे लागतील, पण त्यावेळी नेहमीप्रमाणेच अविचल रहा. तुम्ही चिंता करू नका, सगळं काही छान होईल. हा राजवाडा मला खूप आवडला. श्री गणेश, तू कैलासातून आला आहेस तेव्हा असं समज की हा प्रति कैलासच आहे. कारण आपण दोघं इथे आहात. आपले आगमन तर छान झाले. श्री मल्हारी नवरात्रोत्सवात तुमच्या येण्याने आम्हा सगळ्यांना फारच आनंद झाला आहे. मलाही. देवा, मला असं वाटतं की आता आपण नारद मुनी आणि श्री ब्रह्मदेव यांना बोलवावं. नारायण नारायण. या शिवलीलेत हे आपले अति मनोहर रूप पाहून मला शब्द सुचेनासे झाले आहेत. तरीही मी आपली स्तुती करण्याचा प्रयत्न करतो. ओम रक्तचंदन सिद्धासा भस्म दूर्वांकुराशता विकराकृति संदिष्टा सर्व विघ्नो विनाशका. ओम गं श्री गजमुखाय नमः. हे ब्रह्मदेवा, जेजुरी गडावर आपलं स्वागत आहे. या आधीच्या भेटीत आपण ठरवल्याप्रमाणे श्री बाल गणेश कैलासाहून जेजुरी गडावर आले आहेत.
आता चर्चेला विलंब नको. देवा, आपण बोलणं सुरू करूयात का? पण मला इथे का बोलवलं? श्री गणेश, आपण जाणताच पार्वती देवींनी जयाद्रीला हे वचन दिलं होतं की श्री मल्हारी मार्तंड अवतारात जयाद्री श्री खंडेरायांच्या अर्धभार्या होतील. म्हाळसा देवींचा श्री खंडेरायांशी विवाह झाला आहे. आता पार्वती, कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात जयाद्री माझी अर्धभार्या होईल या तू दिलेल्या वचनाचा तू अजूनही विचार कर. जयाद्री विषयी तुझे प्रेम, करुणा मी समजतो. पार्वती, तू जगत जननी आहेस. पृथ्वीवरही तुझ्या भक्तांचे दुःख तू नाही पाहू शकत. त्यांनी हाक मारतास तू तत्काळ धावून जाऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करतेस. पण इथे मात्र गोष्ट वेगळी आहे. स्वामी, जे घडायचंय ते घडून गेलंय, त्यामुळे आता तुम्ही मला थांबवू नका. पार्वती, मला न विचारता तू माझी विभागणी केलीस ही साधी गोष्ट नव्हे. तू प्रत्यक्ष शिवाचे 2 भाग करायला निघालीस. तू मला आधी विचारायला तरी हवं होतंस. स्वामी, तसं असेल तर मला क्षमा करा. खरंच क्षमा करा मला. पण माझे वचन ते मी आता माघारी कसे घेऊ? ठीक आहे, तुझा हट्टच असेल तर जयाद्रीला हाक मार आणि इथे बोलव. आणि श्री गणेशाला देखील इथे बोलव. श्री गणेशाला? पण का? कशासाठी? या वचनांचा श्री गणेश साक्षी असावा असे मला वाटते. कारण स्वतःच्या आनंदासाठी पत्नीला सोडून, संसार सोडून मी दुसरा विवाह केला असे सर्वांना वाटेल म्हणून. जयाद्री, 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 जयाद्री. श्री गणेश, श्री गणेश, माते, मला का बोलवले? श्री गणेश, इथे जे घडेल त्याला साक्षी तू राहावस म्हणून तुला बोलवले. पार्वती, मल्हारी अवतारात पहिल्यांदा तुझ्याशी माझा विवाह होईल. विवाहानंतर तू दिलेल्या वचनाप्रमाणे
जयाद्री माझी अर्धभार्या होईल, पण ह्याचे स्मरण असू दे की ही तुझी इच्छा आहे. माझ्या दृष्टीला जे दिसते आहे त्यातून मी तुला सावध करू इच्छितो की जयाद्री माझी अर्धभार्या होईल हे तुला सहन नाही होणार. नाही स्वामी, मला असे वाटत नाही. कारण तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण होईल. जोपर्यंत मी स्मरण करून देत नाही तोपर्यंत. माते, तू दिलेल्या वचनाचा मी साक्षी आहे. योग्य वेळी मी तुला त्याचे स्मरण करून देईल. आता ह्या पुढे वचनपूर्तीसाठी बानूला अर्धभार्या करून घेण्यासाठी श्री खंडेरायांना तिच्याकडे जावं लागणार आहे. ते तिच्या अधीन होतील असं त्यांनी सांगितलंच होतं. मला सगळं आठवत आहे. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मला बानूकडे जावे लागेल. म्हाळसेच्या रागाचे काय होणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. याआधी बानू जेव्हा म्हाळसे समोर आली तेव्हा म्हाळसेने स्वतःच्या जिवंत देहाची शिळा करून घेतली होती. श्री म्हाळसा देवी जगत जननी आहेत. आपण कोण आहोत हे जरी त्यांना माहिती नसलं तरी पंचमहाभूत त्यांच्या आज्ञेत आहेत. त्यांचा क्रोध जर अनावर झाला तर कोणतंही संकट येऊ शकतं. प्रजेवरती कोणतेही संकट येऊ नये, प्रजा सुरक्षित राहावी याचे दायित्व आपण घ्यावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. माझे बानूकडे जाणे म्हाळसेला सहन होणार नाही. आपली चिंता मला समजते. आता आमच्यासाठी आपणच चिंतामणी आहात. श्री खंडेराय आणि श्री विष्णू हे संकट निवारण्यासाठी समर्थ आहेतच, परंतु हे कार्य आपल्या हातून व्हावे ही नियतीची इच्छा आहे. श्री गणेश, आत्ता सांगितलेलं संकट तर आहेच, पण दिलेल्या वचनाची पूर्ती करणं ही महत्वाचं आहे. श्री म्हाळसा देवी, श्री खंडेराय आणि बाणाई या तिघांपैकी कुणालाही काहीही झालं तरी आहे त्यापेक्षा मोठं संकट येऊ शकतं. याचा अर्थ कोणताही अपघात घडू नये असं श्री विष्णू सुचवत आहेत. आपण बानूकडे गेलात आणि तिने आपल्याला स्वीकारले नाही तर